सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे। सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन येथे जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, आज आपण येथे सर्व निरोप समारंभासाठी जमलो आहोत। पहिल्यांदा जेव्हा पाचवीच्या शाळेत प्रवेश केला तेव्हा ही शाळा बघून खूप आनंद झाला होता, पण बघता बघता दिवस कसे निघून गेले कळलेच नाही। माननीय गुरुदेव वर्ग व माझे लाडके आणि आगाऊ मित्र मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज शाळेतून बाहेर पडताना काही या शाळेच्या गोड आठवणी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। काटोड सर यांनी आम्हाला आयुष्यात कसं मार्गदर्शन केलं, आयुष्यात एवढं छान पद्धतीने मार्गदर्शन केलंय की आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही आमचं पूर्ण आयुष्य घडवू शकतो। आणि आम्हाला पेपराच्या बाळात एवढं सगळं सांगितलं की आम्हाला एक्स्ट्रा नॉलेज घेण्याची गरजच नाही। तरी नाते संपत नाही, दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही। 6.5 वर्षांचा विसरता मात्र येत नाही, 6.5 वर्षांचा विसरता मात्र येत नाही। घडलेच नाही मला, आठवतोय तो पहिला दिवस रडतच आली, आठवतोय तो पहिला दिवस रडतच आली, आठवेल हाही दिवस रडतच चालली। शाळा म्हणजे काय आज कळतंय मला, शाळा म्हणजे काय आज कळतंय मला। इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला, इथून दूर जाताना उदास उदास वाटतंय, इथून दूर जाताना उदास उदास वाटतंय। पुढील जीवन कसं असेल काहून मनात वाटतंय, उद्यापासून आता शाळा नाही देव नाही, उद्यापासून आता शाळा नाही देव नाही। मित्रमैत्रिणींचा पुसपुसण्याचा हवा हवासा आवाज नाही, शिक्षकांचे ओरडणे तर ती असते गोड आठवण। निरोप हा निरोप नसतोच तर ती असते गोड आठवण। आयुष्याच्या वाटचालीत असते प्रेमाची साठवण, आयुष्याच्या वाटचालीत असते प्रेमाची साठवण। सन्माननीय व्यासपीठ आजच्या निरोप समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे आम्हाला निर्णयात मोलाचे योगदान आहे, असे आमचे पूजनीय गुरुजन वर्ग। शेवटचा दिवस यापुढे आपण या शाळेत यापुढे आपण शाळेत हक्काने आपण पाय सुद्धा ठेवू शकणार नाही, हक्काने आपला पेन सुद्धा भेटणार नाही। आपण फक्त या बेंचावर या शाळेत या जागेवर आपण फक्त आणि फक्त प्रमुख पाहुणे म्हणून आपण या जागी येऊ शकतो। मी तुम्हाला एकच सांगते, शाळा ही आपली खूप आठवणीनुसार आहे। शाळा ही म्हणजे आपली 10वीतली आठवणी आणि 10वीचा वर्ग म्हणजे हा सुद्धा आठवणी सुद्धा आहे आपल्या याच्यामध्ये। आपण खूप मस्ती केली, आपण खूप अगाऊपणा केला, आपण खूपही अभ्यास केला, आपण खूप मस्तीखोर होतो, हे सुद्धा आपले काही मनोगत व्यक्त करणार आहेत ते तुम्ही शांततेने ऐकावे। आज गेली तेव्हा म्हणजे आम्ही सर्व आमचा ग्रुप होता, भूमिका, मी, डिंपल, भूमिका, पूजा, अंजली एवढे आम्ही सोबतच जायचो। केवळ मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, वाट चुकणार नाही जीवनभर कोणी। एक तू मित्र कर आरशासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा। आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी। मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवन। कारण बाहेरचं जे आयुष्य आहे ह्या शिक्षकांना माहिती आहे की काय परिस्थिती आता दिवसेंदिवस ओढवत आहे, ती सामाजिक असो परिस्थितीची असो का शून्य ही संकल्पना मांडण्यात आलो ती तुम्ही समजून घेतली। आपण 10वीच्या वर्गामध्ये ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांची माहिती घेतली। आता आपण भारतात राहतोय, भारताविषयी आपल्याला बरीच माहिती आहे। जसं तुम्ही शाळा सोडून बाहेर जाणार आहे तसंच भारत सोडून आपण जसं ब्राझील बघायला गेलो तसं तुम्हाला आता शाळा सोडून ज्युनियर कॉलेज म्हणा किंवा कुठेतरी बाहेरचं जग बघायला जायचं। आयुष्यामध्ये तुम्हाला फार मोठा टप्पा गाठायचा आहे, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज। आणि हा टप्पा गाठत असताना महत्त्वाचं आहे आपल्याला अभ्यास करणं, कारण अभ्यासाचं महत्त्व
आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व सहकारी बंधू व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बघा आज शाळेच्या म्हणजे 10वीच्या वर्गाचा निरोप समारंभ. सुनी सारी काकडे नाशी हरवली